मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रमुख मार्ग आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या प्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी तसेच महिला वर्गाने औक्षण करत गीते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या। नाशिक शहर वाचवण्यासाठी भयमुक्त, ड्रग्समुक्त, गुन्हेगारी मुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला असून विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला। शिवसेनेच्या शालिमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीस प्रारंभ झाला। या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले, महानगर प्रमुख विलास शिंदे, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणी, उपजिल्हा प्रमुख सचिन मराठे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, उपशहर प्रमुख श्याम कंगले, ऋतुजा पांडे, संजय चव्हाण, सिराज जैन, सुभाष नार, ऋषी वर्मा, भैया मनियार, सुभाष शेजवळ, विनायक खैरे, वैभव खैरे, बाळासाहेब पाठक, संपतराव जाधव, संजय परदेसी, रंगरेज दस्तगीर, करण लोणारी, संदेश फुले, सचिन बांडे, राजेंद्र क्षीरसागर, गोविंद कांकरिया, रवी जाधव, राजू राठोड, विलास घोलप, गोरख वाघ, विनोद नुनसे, बाळासाहेब आहेरराव, वामनराव तमखाने, बंडू चाटोरीकर, संतोष कहार, मिलिंद जाधव, विभाग प्रमुख गणेश परदेसी, ॲडव्होकेट पंकज जाधव, युवती सेना जिल्हा अधिकारी शिल्पा चव्हाण, कीर्ती निरगुडे, फेमीदार अंग्रेज, शहर अधिकारी साक्षी विधाते, तनुश्री कदम यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना कार्यालय, नेहरू उद्यान, यशवंत व्यायामशाळा, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, नेहरू चौक, सोमवार पेठ, साक्षी गणेश, बादशाही कॉर्नर, दूध बाजार, वाकडी बारव, चौक मंडई, काजीपुरा, बुधवार पेठ, छपरीची तालीम, शहीद शिरीष कुमार चौक, शीतळादेवी, नानावली, ट्रॅक्टर हाऊस, टाकळी रोड, सावतामाळी उद्यान, बनकर चौक, काठे गल्ली, भाभानगर मार्ग, मुंबई नाका येथे रॅलीचा समारोप झाला। रॅलीत शेकडो युवक युवती सहभागी झाले होते। मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते प्रारंभापासूनच आघाडीवर आहे। गुरुवारी निघालेल्या मोटरसायकल रॅलीमुळे शहरातील वातावरण भगव्या टोप्या, भगवे झेंडे व उत्साही शिवसैनिक यामुळे शिवसेनामय झाले होते। रॅली मार्गावर ठिकठिकाणी वसंत गीते यांचे महिलांनी औक्षण केले। रविवार पेठेत व्यापाऱ्यांनी गीते यांना शुभेच्छा दिल्या। चौकाचौकात होणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी, शिवसैनिकांच्या घोषणा यामुळे उत्साहाला उधाण आले होते। मत फसो चक्कर में, कोही नहीं है टक्कर में, नाशिक का आमदार कैसा हो, वसंत गीते जैसा हो, कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, वसंत भाऊ आगे बढ़ो, सब तुम्हारे साथ है यांसारख्या घोषणांनी मध्य नाशिक दुमदुमले होते। मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते हे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतधक्क्याने निवडून येईल। खरोखरच आता ही वाटचाल पुढील भावी युवकांना, युवतींना नशामुक्त, ड्रग्समुक्त नाशिक आणि भयमुक्त नाशिक होईल। विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाणी मशाल असून त्यांच्या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व नागरिकांना, युवकांना आवाहन करण्याचे मध्य नाशिकमधील जी गुन्हेगारी वाढलेली आहे, ड्रग्समुक्त करण्यासाठी, युवकांना रोजगार देण्यासाठी आणि नागरिकांना चांगलं वातावरण तयार येण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या मशाल्या निशाणीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावा असे सर्व मध्य नाशिकमधील युवकांना 2024 येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून आदरणीय वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी आवाहन करतो। हे नेहमी युवकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहे। कोरोनामध्ये उद्धव साहेबांनी 24 तास काम केलेले आहे। कोरोनामध्ये लोकांना एकही माणूस उपाशी राहिलेला नाही। त्यामुळे माझं सर्व मध्यच्या जनतेला, युवकांना व बेरोजगारांना, ज्येष्ठ नेत्यांना जी योजना आलेली आहे उद्धव साहेबांच्या काळामध्ये, तर माझं एकच म्हणणं आहे का उद्धव साहेबांचे हात जर बळकट करायचे असेल तर
मध्याला वसंतभाऊ गीते यांची निशाणी मसाल, यांची निशाणी मसाल यांना सर्व मध्याच्या जनतेने मतधिक्याने निवडून द्यावे। आजपर्यंत आपल्या नाशिकला काही भेटलेले नाही। वसंतभाऊ असे हे लढवय्ये सर्वांना न्याय मिळवून देणारे, युवक असो, बेरोजगार असो, ज्येष्ठ असो, व आपल्या नाशिकमध्ये जी आज कीड लागलेली आहे 2 नंबरची, ते 2 नंबर धंदे आत्ता तात्पुरते बंद आहे। इलेक्शन आल्यानंतर जर विरोधी नेता आला निवडून तर परत धंदे चालू होणार। आज आपल्या नाशिक मध्यमध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते। आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंतभाऊ गीते हे या 2024 विधानसभेत 100% भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच। प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचा विळखा घातला गेला, तरुणांचे आयुष्य खराब केले गेले, अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हापुढील बटन दाबून वसंतभाऊ गीते यांना मोठ्या मतसंख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो। 124 मध्य नाशिक माननीय वसंत गीते हे आपल्या मशाल निशाणी उभे आहे, त्यांना आपण सर्वांनी मदत करायची। 20/11/24ला मतदानाला जाऊन आपला हक्क वाजवायचा। मशाल निशाणी यावर आपली आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्या समोरचं निशाणीचं बटन जे आपलं ही चिन्ह आहे, या मशालीच्या समोर बटन दाबून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान करावा आणि प्रचंड मताने आपल्या वसंतभाऊ यांना मतदान करून त्यांना विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो। प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि सर्व धर्म समभाव असं या शहराची ख्याती आहे, तरी या भूमिकेला योग्य न्याय वसंतभाऊ गीते देऊ शकतात। म्हणून मला निश्चितच खात्री आहे की नाशिकची जनता ही वसंत गीते यांच्या मशाली या चिन्हावर 1 नंबरचं बटन दाबून त्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्याने विजय करतील अशी मला आशा आहे। विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी वसंत गीते यांना विजयी भव असा आशीर्वादही दिला। NCN न्यूज नाशिक।